मॅम 5 मिनिटं झाल्यानंतर एक वॉर्निंग बेल द्याल. या जगात दुःख आहे आणि त्या दुःखाची काही कारणं आहेत. त्या कारणांना तुमच्यापासून दूर करा म्हणजे दुःखही तुमच्यापासून दूर जाईल. इतक्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये ज्यांनी दुःखाची कारण मीमांसा केली आणि जगाला सत्याचा अहिंसेचा मार्ग दिला ते तथागत गौतम बुद्ध. आणि या विचारधारेला ज्यांनी ज्यांनी समर्पित वृत्तीनं काम केलं आहे अशा सगळ्या महापुरुषांना अभिवादन करतो. आणि आजच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं जो मला विषय देण्यात आलेला आहे भीमा कोरेगाव शौर्य दिन, यावर मी आपलं काही चिकित्सक वृत्तीनं मत मांडतोय. ते तुम्हाला पटेल अथवा नाही पटेल, मात्र तुम्ही असं म्हणतात की इतिहास हा डोळ्याने वाचायचा नसतो तर इतिहास हा डोक्याने वाचायचा असतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून या शौर्य दिनाच्या निमित्तानं ही जी लढाई झालेली होती त्या लढाईच्या निमित्तानं जे काही आरोप प्रत्यारोप आणि त्या लढाईला इथल्या देशातील इतिहासकारांनी आपल्या इतिहासाच्या पानातून काढून टाकलं आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी मी आपले 5-7 मिनिटं पुढे आपल्यासमोर संवाद करीत आहे. भावंडांना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणारे आमचे मार्ग परीक्षक आणि तुम्ही समीक्षक म्हणून बसलेले प्रेक्षक हो, तुम्हाला विचार करावा लागेल की ही जी लढाई झाली शौर्य दिनाच्या निमित्तानं भीमा कोरेगावला, तर भीमा नदीच्या काठी कोरेगाव या ठिकाणी ही लढाई झालेली आहे. आणि भीमा नदीच्या उजव्या साईडला पेशव्यांचं 25,000 घोडदळ आणि भीमा नदीच्या डाव्या बाजूला जे आपण म्हणतो आमच्या बहुजनांचं, त्याचा प्रतिकात्मक शब्द जरी महार असला तरी त्या 500 मध्ये सगळे महार नव्हते. तर या देशातील माळी कोळी ताळी सांगोळी आणि मांग या सगळ्या समाजाला रिप्रेझेंट करणारं 500 सैनिक त्या भीमा कोरेगाव मध्ये लढत होतं. भावंडांनो, ही लढाई तुम्हाला डोळ्याने बघायची नाही आहे, ही लढाई तुम्हाला डोक्याने समजून घ्यायची आहे. का होते 2018 मध्ये भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये, हा महाराष्ट्र महापुरुषांचा महाराष्ट्र म्हटला जातो, याच महाराष्ट्रामध्ये 2018ला या शौर्य दिनाच्या निमित्तानं दंगल घडते. कोणते लोक आहेत ही जी दंगल घडवतात आणि त्यामागचं काय कारण आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर 1818 ची सद्यस्थिती तुम्हाला समजून घ्यावी लागेल की या पेशव्यांच्या काळामध्ये नेमकी कशी सामाजिक सौहार्द बिघडलेलं होतं. नेमकं काय झालं होतं की ह्या 500 लोकांना तुम्ही जर माणूस म्हणून जरी विचार केला आणि जर विचार केला की एकीकडे 500 सैनिक ठेवलेत आणि एकीकडे 28,000 सैनिक ठेवलेत तर लढाई ही 500च्या बाजूने होऊ शकते का? त्याचा निर्णय 500च्या बाजूने लागू शकतो का? हे आपल्या बुद्धीला सुद्धा पटत नाही. भावंडांनो, ही सांप्रदायिकतेची लढाई नव्हती. ही सांप्रदायिकतेची लढाई इंग्रज विरुद्ध पेशवे मराठा अशी नव्हतीच, तर ही लढाई या देशातील मनुवादी आणि बहुजन अशी ही लढाई सरळ सरळ होती. आणि मग जेव्हा या पेशवाईच्या काळामध्ये या शूद्राती शूद्र म्हणल्या जाणाऱ्या माणसांच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू आला होता, त्याच काळामध्ये सिद्धनाथ महार जे या 500 महारांचं नेतृत्व करत होते तेव्हा सिद्धनाथ महार जाऊन पेशव्यांना भेटतात असं मिथक आहे, याला इतिहासाचा पुरावा नाही. हे मिथक आहे. थांबवायला सांगते, थांबू का? हा, काय करायचं सांगा एकदा आयोजकांनी. दोन जेव्हा मिथक हे सिद्धनाथ महार जातात आणि पेशव्यांना सांगतात की बाजीराव तुम्ही हे लक्षात घ्या की आमची अजिबात इच्छा नाही की आम्ही त्या देशातील सत्तेच्या विरोधात लढावं, पण तुम्ही जी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे, आमच्या गळ्यामध्ये मडका आणि कमरेला झाडू आणून ठेवलेला आहे, ती व्यवस्था तुम्ही जर नष्ट केली तर आम्ही इंग्रजांकडून लढणार नाही असं सिद्धनाथ महार सांगतात. आणि पेशराव बाजवा म्हणतो, अरे तुमच्या महारांची काय कुवत आहे, जेव्हा आम्ही तुम्हाला ही इज्जत द्यावी तेव्हा सिद्धनाथ महाराचं डोकं सणकतं आणि मग ही शौर्य कोरेगावची लढाई होते. आणि त्याचा रिझल्ट जरी 100% कुणाच्या बाजूने लागलेला नसला तरी ही लढाई
500 सैनिकांनी लढून ठेवलेली आहे आणि म्हणून या लढाईचा विजेता 500 शौर्य दिनाच्या आपल्या 500 बहुजनांच्या शौर्याकडे जातो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. भावंडांनो, या लढाईच्या निमित्तानं जे आरोप केला जातो की ही लढाई या 500 महारांनी मराठ्यांच्या विरोधात केलेली आहे, ही 500 महारांनी ही लढाई छत्रपती शिवरायांच्या विरोधात केलेली आहे, या 500 महारांनी ही लढाई इथल्या हिंदू समाज व्यवस्थेच्या विरोधात केलेली आहे आणि हे 500 महार सैनिक आपल्याच देशाच्या राष्ट्राच्या विरोधात लढले असा एक आरोप त्या शौर्य दिनाच्या निमित्तानं झालेल्या लढाईवर केला जातो. परंतु आपण हे तर चिकित्सक वृत्तीने लक्षात घेतलं पाहिजे. 1818 राष्ट्र ही संकल्पना होती का? जर 1950 भारतीय संविधान लागू होते आणि त्यानंतर राष्ट्राची संकल्पना लागू होते तर मग हे सगळे महार सैनिक जे आपल्या स्वाभिमानाच्या अस्मितेच्या संघर्षासाठी लढत होते ही लढाई राष्ट्रविरोधी ठरू शकते का? तुम्ही जरा विचार केला पाहिजे. आणि ही जर लढाई राष्ट्रविरोधी होती तर मग पेशव्यांनीच इंग्रजांकडे जे उभं तैनाती फौजेच्या अंडर जे सैनिक त्यांनी घेतलेलं होतं मग ते पेशवे राष्ट्रद्रोही होते का राष्ट्रविरोधी होते याचा जर आपण विचार केला पाहिजे. म्हणून भावंडांनो, गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी, गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी आणि हा समतेचा वारा इथं सुटला नसता कधी. अरे जर सिद्धनाथ महार लढला नसता रे तुझ्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी, तुझ्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी. आणि म्हणून ही सगळी व्यवस्था समजून घेण्यासाठी शौर्य दिनाचं निमित्त आपल्याला समजून घ्यावं लागेल. हा आत्मसन्मानाचा लढा होता, हा आत्मसन्मानाचा लढा होता आणि म्हणून एका महार बटालियन मध्ये असलेल्या सैनिकांनी 56 ला कापून काढलेलं आहे. हे फक्त नैसर्गिक बळ देऊ शकतं. आजच्या कुठल्याही सैनिकाला एकीकडे 500 मध्ये टाका आणि 28 मध्ये टाका तर निर्णय कधीही 500च्या बाजूने येणार नाही. भावंडांनो, 3000 वर्षापासून जे गुलामी आमच्यावरती लादल्या गेलेली होती त्याचा बदला म्हणजे हे शौर्य दिनाची लढाई आहे. आणि ते लढाई त्या सिद्धनाथ महाराजांच्या नेतृत्वामध्ये जे इंग्रजांचे नेतृत्व करत होते फ्रान्सिस एफ टॉन्सिन यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे महार बटालियन लढल्या गेलेलं आहे. भावंडांनो, हे 500 महार म्हणजे फक्त एका जातीतलं महार समाजाला रिप्रेझेंट करणारे नव्हते. त्यामध्ये मांग, मातंग, मादिगा, बौद्ध, माळी, ताळी, कोळी अशा विविध जातीतून आलेले हे सगळं सैनिक एक मताने लढत होते. त्यांच्याकडे काय होतं हे सैन्य लढत असताना? 2 आधुनिक तोफा होत्या, 25 लोक त्या तोफा ओढणारे लोक होते आणि त्यांना गाईड करणारे 300 इंग्रज सैनिक होते. आणि ही जी निर्णायक लढाई झाली त्यामध्ये या बहुजन समाजातून नेतृत्व करणाऱ्या 800 सैनिकांपैकी 275 सैनिक मरण पावलेले आहेत आणि 28,000 पेशव्यांचे सैनिक सगळे शरण आले. आणि रात्र जेव्हा निघून गेली त्यावेळेस बाजीराव पेशवा मैदान सोडून पळून गेला आणि हार पत्करावी लागली. ही लढाई झाली पण कुठल्याही इथल्या इतिहासाच्या समीक्षकाला असं वाटलं नाही की ही लढाई आत्मसन्मानाची लढाई आहे. त्यावेळेस मग या लढाईला इतिहासाच्या बाजूने जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण मिथकं बघावे लागतील. 1600 मध्ये झालेली शंभू महाराजांची हत्या असेल नाहीतर मनुस्मृतीने लादलेले कायदे असतील, हे सगळे कायदे ही लढाई होण्यासाठी कारणीभूत होती. आणि टाइम संपलेला आहे. निष्कर्षापर्यंत 3-4 पॉईंट सांगतो. शौर्य दिनाची लढाई हा काही धर्मासाठी, रक्षणासाठी किंवा याच्यासाठी केलेली लढाई नव्हती. ही सांप्रदायिकतेची लढाई नव्हती, ही आत्मसन्मानाची लढाई होती. 800 विरुद्ध 28,000 असा निर्णायक लढा फक्त नैसर्गिक बळावरूनच भेटू शकतो. हे कुठल्याही पगारी तत्वावर दिलेल्या सैनिकाकडून असं काम होऊ शकत नाही. म्हणून या लढाईकडे तुम्ही डोळ्याने न बघता डोक्यानं बघावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम.